सांगा कोण कोणाच्या या जगामध्ये कोणी कोणाचं नाही, फक्त कुठपर्यंत आहे सांगा, अंत काळीचे नाही कोणी. किती जरी लेक रडत असला, किती जरी बायको रडत असली, अरे किती जरी शेजारी पाजारी रडत असले, अरे किती जरी पाहुणे रडत असले, कुठपर्यंत रडते? स्मशानापर्यंत. बरोबर आहे की नाही? स्मशानापर्यंतच आहे, दुसरं काही नाही. एक वेळेस तुम्हाला भडागणी दिला, अंत्येष्टी झाली रे झाली. एकदा फिरविला घट होडीला चरणी, महावाक्य ध्वनी बूंब झाली. आता घट फुटला, घटस्फोट झाला. आता विचार करा, घटस्फोट कसा म्हणतात? ज्यावेळेस पती पत्नीचं जमत नाही त्यावेळेस न्यायालयीन प्रक्रियेतून घटस्फोट दिला जातो. घटस्फोट म्हणजे घटाचा स्फोट होणे. आता तुमचा आमचा संबंध नाही, बरोबर आहे की नाही? राहतो संबंध पती पत्नीचा नाही राहत ना, तसा घटस्फोट कुठे होतो? स्मशानभूमीमध्ये होतो. फिरविला घट होडीला चरणी. लक्षात घ्या, घटस्फोट झाल्यानंतर बोंब होती. आता तुमचा आमचा संबंध नाही, तुम्ही तुमचे दहा मोकळे. लक्षात घ्या, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. आणि लक्षात घ्या, किती प्रॉपर्टी कमवा, कितीही संतती, किती संपत्ती कमवा, माय बाप शेवटी आपली जागा स्मशान भूमीमध्ये आहे. सांगा, लक्षात घ्या, एक वाक्य तुम्हाला सांगून जाईल. गळ्यामध्ये सोन्याची असणारी साखळी असू द्या, 10 तोळ्याची सोन्याची साखळी गळ्यामध्ये, हातामध्ये 5ही बोटामध्ये अंगठ्या आहेत, सोन्याची साखळी आहे, जड जवाहीर गळ्यामध्ये, म्हणतो मृत व्यक्ती झालाय. लक्षात घ्या, दारामध्ये सगळेजण रडतात, कोणी बाहेर बसले, कोणी ओट्यावर बसले, कोणी घरामध्ये बसलेले आहे. सुना रडतात, लेकी रडतात, पोरं रडतात, आणि सगळे रडू लागले, धाय मोकळून रडू लागलेले. तितक्यात वेळ झाली उचलण्याची. चला म्हणले बाहेर घ्या, स्नान घालू म्हणले. लवकरात लवकर तिरडी बांधली. अरे सगळा हाहाकार झालेला, सगळे रडू लागले. आणि तितक्यात एक जण म्हणला, अरे बापाच्या गळ्यामध्ये नाही का 10 तोळ्याची सोन्याची साखळी, सोन्याची साखळी बापाच्या गळ्यातली काढून घेते, 5 अंगठ्या बापाच्या बोटातल्या काढून घेत्या. पण ज्या बापाने जन्मल्यापासून तर मरेपर्यंत पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये घालून ठेवलेली होती, ती माळ कोणाला दिसली नाही. माझं सांगण्याचं तात्पर्य बघा, व्यवहार तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहार आहे. अरे जे नाशिवंत आहे, ज्या धनाच्या पाठीमागे अनेक अनर्थ सांगितले, त्या धनाकरता लोकांची चढाओढ लागली काढण्याकरता. पण ज्या बापाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा होती, जी तुळशीची माळा शाश्वत आहे, आणि धन ही नाशिवंत आहे. लक्षात घ्या, आणि शाश्वत माळा काढून नाही घेतली आणि धनाच्या पाठीमागे लागले. लक्षात घ्या, म्हणून जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, स्त्रिया पुत्र कलत्र हे तव नाशिवंत, शेवटीचा अंत न पवे कोणी. लक्षात घ्या, अरे भूषण काढून घेतात, मग आता तरी जागे व्हा. अरे ज्यांच्या करता कितीही कमवून ठेवा, शेवटी ते येड्या बाबळीच्या लाकडातच जाळणार आहे. तुका म्हणी लोकीचा व्यवहार नका. जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी सांगतात, विचार करावा मनुष्याने. आपल्या भंगाला सुरुवात. आता विचार कोणत्या गोष्टीचा करावा? अगोदरच मी तुम्हाला सांगितलं, विचार कोणता करावा, विचार कोणत्या पद्धतीने करावा, विचार किती करावा. काही गोष्टीचा विचार करूच नाही, विनाकारण विचार करतात लोक. विनाकारण माझं कसं होईल, माया पाप्याचं कसं होईल, माया पपीचं कसं होईल, उगा विनाकारण विचार. तुम्हाला सांगू का, एक म्हातारं माडीवर बसलं होतं. म्हातारं रिटायर्ड होतो, हुशार होतं, शिकलेलं होतं म्हातारं. पण एक वेळेस विचार करीत बसलो माडीवर. रोज सकाळी माडीवर बसायचं, 10-15 अशा म्हशी रस्ते गल्लीतून जात होत्या. भल्या मोठा मोठा जाफराबादी म्हशी, शिंगो बिंगो त्यांचे भले मोठा मोठाले. एका टेम्पोत एक मासाड बसत होती. हे म्हातारं वर 80 वर्षाचं म्हातारं आहे, कोणता विचार करावा, आयुष्य गेलं विचारायचं. आणि ते विचार करू लागलं. करता करता त्याने विचार कोणता केला, 6 महिने विचार केला. रोज सकाळी म्हशी सोटाचा टाइम आणि ह्या म्हाताऱ्याचा विचार करायचा टाइम एकच. म्हाताऱ्याने 6 महिने विचार केला, 6 महिने विचार केला. एक भली मोठी मासाड होती, म्हातारं एकच विचार करीत होतं, हिच्या शिंगात उडी आणल्यावर मग काय होईल, एवढाच विचार म्हाताऱ्याचा. रिटायर म्हातारे, 40,000 पेन्शन येत होती म्हाताऱ्याला. अरे काही घेणं ना देणं. एक वेळेस म्हातारा म्हणलं, करूनच तो म्हणले, हो द्या जिथं टेकन तिथं म्हणले. म्हाताऱ्याने खाली ओट्यावर आलं, म्हातारा माडीवर मासळी जायचा टाइम. आणि जेच म्हाताऱ्याने आचा गोचा खवला धोत्राचा, जय बजरंगबली. भली मोठी मासाड त्या मासळीच्या शिंगाडात उडी हल्ली म्हातारीने. आता ती मासाड म्हणे का बाबड्या दरदा म्हणे, बस रे बाबा तू नाही का लेच वयस्कर झाला. आता मासाडच ती रस्ते आडी ती, बरोबर आहे की नाही? आरटीओ सारखे रस्ते आडी, तिला काही कळत नाही त्या मासळीला. लक्षात घ्या, टोनग तर पाहायचं कामच नाही. टोनग्याला मालक कळत नाही, मासाड कळत नाही. असं टोन घे. त्या मासाडीने जे झोम फेकली, नुसती उधळत उधळत, इकडं उधळ तिकडं उधळ, गल्लीच्या बाहेर गावाच्या बाहेर. सांगा तुम्ही, म्हाताऱ्याच्या कपडा नाही राहिला अंगावर, हातपाय फ्रॅक्चर,
तिरक म्हातारा असं गुंतलेलं, 10-15 जण पळत पळत गेले, मासाडीला धरलं, म्हाताऱ्याला बाजूला काढलं, दवाखान्यात ऍडमिट केलं. आणि नंतर त्याचं मोठं पोरग आलं. पोरग विचारू लागलं, म्हणले बाबा तुमचं बरं आहे का? आयसीयू मध्ये दाखल होतं. ते म्हणले बरं आहे बाबा, पण मला एक विचार वाटतं बाबा, निदान मासळीच्या शिंगामध्ये उडी हाणण्याच्या अगोदर विचार तरी करायचा ना. पोरग बोलू लागलं आणि बाबा म्हणते, बाबा 6 महिने हेच विचार केला, काही उपयोग? ह्या विचार करण्याचा काही उपयोग झाला? सांगा, लक्षात घ्या. अरे विचार करावा कोणता? आई मी कुणाचा करावा विचार? विचार करा. विचार माणसाने करावा. अरे विचाराचे प्रकार आहेत. एक सद्विचार आहे, एक असत विचार आहे. अरे असत विचाराच्या जर पाठीमागे आपण लागलो तर दुःखाला कारणीभूत व्हावं लागेल. आणि सद्विचार जर केला तर सुखाच्या राशी आपल्या पुढे उभ्या राहिल्याशिवाय राहणार नाही. विचार करा. क्षणी हाची करावा विचार. पण इथं विचार कोणता करायचा सांगतात? सारा विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. अरे विचार करायचा माझे साधू संत सांगतात, पण विचार करायचा कशा पद्धतीने? तरावया पार भवसिंधू. महाराज अहो तुम्ही भवसिंधू तरुण जायचा सांगतात. अहो हा भवसिंधू तर तरुण जायला सोपा आहे. सावरकर तरुण गेले. ने परत मजसी मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. अरे 350 किलोमीटर समुद्र तरुण गेले, पण सावरकर गेले, पण तसा तरुण जायचा नाही. भव म्हणजे संसार सांगितला मायबाप. या संसार सागरातून तरुण जायचंय. भवसागर करता कार्य करीत असे चिंता, पहिला उभा दाता कर ठेवणिया त्यांची पायी घना मिठी, मोल नेघे जगजती फावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. माझा एक प्रश्न आहे, सांगा माझ्या पांडुरंगाचे हात कटेवरच काय? कशामुळे तो 28 झाला कटेवर हात ठेवून उभा आहे? कशामुळे सांगा? चालता बोलता चांदीचं नाणं पाहिजे नाही? प्रश्न माझा आहे. केदार वाकडी माता भगिनी महिला मंडळ, कशामुळे पांडुरंगाचे हात कटेवर आहे? कशामुळे? तू सांगतोय प्रत्येक जडजीवाला सांगतो, हे पा पाणी इथपर्यंतच आहे, पाणी इथपर्यंतच आहे भवसागराचं. कटी कर ठेवून या पहिलं उभा दाता. तो म्हणतोय 28 झाले, तो आजही उभा आहे. तुम्हाला सांगू का, ज्यांनी पांडुरंग महात्म्य ऐकला असेल ना, हरिविजय ग्रंथाच्या शेवटी आहे, ऐका. तो कशामुळे आला? तर जडजीवाचा उद्धार करण्याकरता आला. भवसागरातून तुमच्या आमच्या सारख्यांना तारून नेण्याकरता आला. विचार करा, ज्यावेळेस द्वारकेमध्ये माझा कृष्ण कन्हैया सिंहासनावर बसलेला आहे, तितक्यात राधिका आली. ही असणारी प्रेयसी माझ्या कृष्ण कन्हैयाची असणारी भक्ती होती. मीरा असणारी राधिका होती. राधिका म्हणजे धारा भक्तीची. राधिका आली आणि त्या राधिकेला आपल्या मांडीवर बसलं कृष्ण कन्हैयाने. आणि तितक्यात रुक्मिणी माता आली. रुक्मिणी मातेला दुःख झालं आणि रुक्मिणी माता रुसली. हो, कारण माझा अधिकारी मांडीवर बसल्याचा राधिकेला बसविला. रुक्मिणी माता तिथून निघाल्या. कुठं आल्या? महाराष्ट्रामध्ये दिंडीर वनामध्ये, या चंद्रभागेच्या तीरावर कडीला आले, या पंढरपुरामध्ये आले, दिंडीर वनामध्ये माझी रुक्मिणी माता आली. आणि माझ्या कृष्ण कन्हैयाने मग काय केलं त्यावेळेस? ते म्हणले, आता आपल्याला या कार्यामध्ये दुसरं सुद्धा कार्य करायचं. कोणतं? माझा भक्त पुंडलिक नाही का, माता पित्याची सेवा करतोय, त्याच्याकरता सुद्धा मला जाणं आहे. म्हणून कृष्ण कन्हैयाने काय केलं बघा, बाल रूप धारण केलं, आपले समंगडी गोपाळ निर्माण केले, गायी घेतल्या, हातामध्ये वेणू घेतलेला आहे, पिताची काठी सोबत घेतली. आणि तिथून माझा पांडुरंग परमात्मा कृष्ण कन्हैया कुठे आला? पंढरपुरामध्ये आला, गोपाळपुऱ्यामध्ये आला. लक्षात घ्या, तो गोपाळपुरा आज सुद्धा साक्ष देते. तिथून खाली विष्णुपद आहे, चंद्रभागेमध्ये आला. त्या चंद्रभागेमध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले. तिथं आणखी सुद्धा माझ्या कृष्णाने जिथे वेताची काठी ठेवली, ती काठीचं ओळखण आणखी आहे. पायाचे ठसे आणखी सुद्धा तसेच आहेत, आणखी बघा विष्णुपदावर. आणि तिथं अनेक खेळ खेळले. आणि नंतर माझ्या रुक्मिणी मातेला बघण्याकरता पाहण्याकरता कुठे आले? माझे पांडुरंग परमात्मा बघत बघत आले. कुठं आले? तर ते चंद्रभागेच्या तीरावर. आणि त्याच कार्यामध्ये एक कार्य होतं. कोण? तो माझा भक्त पुंडलिक. आई वडिलांची सेवा त्याने करावी. माझा पांडुरंग परमात्मा समोर उभा आहे. आता सांगा, विश्वाचा जनिता, विश्वाचा मालक जर समोर येऊन उभा आहे, त्यावेळेस आपण काय करावं? साधा जावई जर आला तर माणसाला काय करून कुठं ठेवून कुठं नाही हे होतंय, बरोबर की नाही? साधा जावई आला, अरे हा विश्वाचा जनिता आहे, विश्वाचा मालक आहे, तो समोर आलाय. पुंडलिकाला म्हणतोय, हे पुंडलिका, अरे तुझ्या आई वडिलांची सेवा बघून मी इथं आलो रे पुंडलिका, काय पाहिजे ते माग. त्यावेळेस पुंडलिक म्हणतो, देवा थांबा जरा, थांबा, मला वेळ नाही, माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे, काहीतरी उभा राहायला आसन, बसायला आसन तरी दे. एक वीटकर पडली होती, ती वीट फेकली माझ्या पुंडलिकाने आणि सांगितलं, देवा त्या विटेवर उभा राहा. काय त्या विटेचं भाग्य? कोणाची ती होती माती, कोण तो कुंभार, घडविता उभा राहे
विश्वंभर, तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. लक्षात आलं? त्या विटीवर माझ्या पांडुरंग परमात्म्याला उभं केलं. ज्या वेळेस आई वडिलांच्या डोळ्याला डोळा लागला आणि पुंडलिक समोर आला, पांडुरंग परमात्मा म्हणू लागले, अरे बस झालं ना, म्हणले किती दिवस उभा करतो? 28 विटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभ, पुंडलिका भीती परब्रह्मालिका, चरणी बाह्य भीमा उद्धरी जगा. अरे पुंडलिक समोर आला, पांडुरंग परमात्मा म्हणतात, अरे आता तरी मग का तू आई वडिलांची सेवा केली त्याच्यामुळे तरी माग. तर पुंडलिकाने हात जोडले, देवा एकच मागणं आहे तुझ्यापाशी, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लागून ये. अरे तुझ्या या दरबारामध्ये तुझ्या चरणावर नतमस्तक होण्याकरता कोणी जरी आला, मूड पापी जरी असेल, गळ्यात तुळशीची माळ जरी नसेल, पण जरी तुझ्या चरणावर नतमस्तक झाला तर त्याचा उद्धार तू कर, त्याचा उद्धार तू कर, हे पुंडलिकाने मागितलं. बरोबर एक नाही? म्हणून तो युगे 28 झाले, आणखी सुद्धा उभा आहे. कसा? कटी कर ठेवूनिया. म्हणून मूड पापी कोणी जरी असली या भवसागरामध्ये जे आलेले आहेत त्यांना तरुण जाण्याकरता माझा देव आज सुद्धा तिथे उभा आहे. म्हणून प्रत्येकाने त्यांचे पायी घाला मिठी, मोल नेगे जग जेती भावा एकासाठी खांदा वाही आपुल्या, त्याला शरण जा कारण म्हणून शरण जावे सर्व भावी देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. विचार करा मायबाप, त्याला शरण जावं, या भवसागरातून तो तरुण नेतो मायबाप, निश्चितच तरुण नेतो. म्हणून तरावया पार भव सिंधू हा विचार मनुष्याने करावा की तुम्हाला इतर विचार करण्याचं काहीच गरज नाही मायबाप. विचार करा, इतर विचार करूच नका, विचार एकच करावा, जन्माला ज्याने घातले, ज्याने जन्माला घातलंय त्याचीच भेट घेण्याचा विचार मनुष्याने क्षणोक्षणाला करावा. विठ्ठल माझ्या साधू संतांनी सांगितलं, युक्ताहार विहार नियम इंद्रियासी सार नसा विपासर बहुनिद्रा बहुभाषण. लक्षात घ्या, ही नियमावली माझ्या साधू संतांनी सांगितली. हा सुद्धा विचार मनुष्याने करायलाच पाहिजे. आणि हा विचार करता करता माणसाने दुसऱ्याच्या उपयोगी सुद्धा पडायला पाहिजे. लक्षात घ्या, हा सुद्धा विचार आज काळाची गरज आहे. तुम्हाला सांगतो एक लक्षात घ्या, कीर्तन हे मनोरंजन नाहीये. तुम्हाला वाटतं महाराज लोकांनी विनोद करावा, खूप हसावं, मग बाहेर गेल्यानंतर लोकांनी म्हणावं कीर्तनकार खरंच भारी होता, म्हणजे रात्रीचा खूपच हसवलं म्हणले. असं कीर्तन नाही का, तमाशाला सुद्धा फिकं पाडी. लोक असं बोलते, तो लटके ते रुचे साच कोणाला पचे. लोकांना हसायला पाहिजे तर कीर्तनकार चांगला. कथा गोड, लोकांना विनोद पाहिजे. विनोद असावा किती कीर्तनामध्ये. तुम्हाला एक थोडक्यात सांगतो मायबाप, लक्षात घ्या. पंच पक्वान्न आहेत, ताटामध्ये मीठ किती असतं? किती असतं? वाटीभर असतं का? नाही, थोडाच लागतं. बरोबर, तसा विनोद असावा. आणि कीर्तन हे मनोरंजनासाठी नाही, कीर्तन हे मनोभंजनासाठी. मनही भागलं पाहिजे. प्रवृत्तीसी ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले, याच्याकरिता कीर्तन आहे मायबाप. आणि कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे, उपभोगाचं साधन नाहीये. उपभोगाचं साधन कित्येक कीर्तनकाराने आता केलं. बरोबर आहे की नाही? हे उद्धाराचं साधन आहे. कारण कलो तत् हरी कीर्तनात, अरे या कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. हा सुद्धा विचार करण्याची वेळ आज कीर्तनकारावर आलेली आहे. लक्षात घ्या. अरे विनोदाची कीर्तन असली तर समाजाला बसायला जागा पुराणा. अरे किती वेदांत वाचस्पती आणा तुम्ही, लोक पाठ फिरून बसते. विनोदाच्या कथा गोड लागे, ही वस्तुस्थिती आजची आहे, समाजाची आहे. समाजाला विनोद लागतो. तुम्हाला एक सांगतो मायबाप, या विनोदामुळे तुमच्या आमच्या जीवनाचा सुद्धा विनोद झालाय. विठ्ठल कसं जगायचं माणसाने, काय केलं जीवनामध्ये याचा विचार करायचा. बरोबर एक नाही? विचार एकच करावा, त्या भगवंताला शरण जावं. जेने हा जीव दिला दान, तो याचे करीन चिंतन, जग जीवन नारायण
जीव दिला आपल्याला, ज्याने जन्म दिला आपल्याला, त्याला शरण जावं हा विचार मनुष्याने करावा. विचार इतर करूच नाही माणसाने, इतर विचार करूच नाही. तुम्हाला सांगू का, विचार बिघडला की उच्चार बिघडतो आणि उच्चार बिघडला की आचार बिघडतो. लक्षात घ्या. उदाहरण देतो तुम्हाला, रामायणातला प्रसंग आहे. ज्यावेळेस माझे प्रभू रामचंद्र दंडकारण्यामध्ये निघाले, चित्रकूट पर्वतावरून तिथून निघाले, समोर आले, माहूर गडावर आले, अनुसया मातेंची भेट झाली, अत्रि ऋषींची भेट झाली. माझे प्रभू रामचंद्र तिथून निघाले, या गोदा तटावरून माझे असणारे प्रभू रामचंद्र पंचवटीच्या तीर्थक्षेत्रावर गेले आणि तिथं गेल्यानंतर जे हरिण ब्रह्मदेवाने निर्माण केलं नव्हतं, जे हरिण विश्वकर्माने सुद्धा निर्माण केलं नव्हतं, ते होतं मायावी, मारीच मामा. त्या सोन्याची कंचुकी सीता मातेला वाटलं याला मारावं आणि याच्या कातडीची कंचुकी बनवून घ्यावी. आता रामाचा सुद्धा विचार असा झाला की हिला सोन्याचा मोह झाला, हिला सोन्याच्या लंकेतच पाठवावं. लक्षात घ्या. म्हणून प्रभू रामचंद्राला सांगितलं सीता मातेने, प्रभू ते मायावी मृग दिसताना सुवर्ण प्रभा त्याची आहे, त्या मृगाला मारा आणि त्याची कातडी मला आणून द्या. रामाला बायकोचं ऐकावं लागलं. लोक रामायणातून एवढंच घेतात, रामाने ऐकलं, आपण कमून नाही ऐकावं. बरोबर आहे नाही, ऐकायला पाहिजे. बायकात ऐकल्याशिवाय काही खरं नाही ना. कारण लक्षात घ्या, यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे तुम्ही लयच मान हाला लागले बाबा. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे, बरोबर आहे नाही, एका तरी स्त्रीचा हात असतो, बरोबर आहे नाही, सपोर्ट असतो, असं म्हणायला हरकत नाही. म्हणून चांगलं ऐकावं, मला तेवढं कळतं बाबा. वाईट काय ऐकू नका. जी बाई एका घराचे 2 घरं करते तिचं कशाला ऐकायचं. लक्षात घ्या. चांगलं ऐकावं माणसाने, वाईट ऐकू नये. लक्षात घ्या. प्रभू रामचंद्राने सीता मैया म्हणते, हे प्रभू रामचंद्रा, जा त्या माझ्या मृगाला मारा, ती कंचुकी मला शिवायची. प्रभू रामचंद्र पाठीमागे निघाले, कित्येक दूर गेले आणि दूर गेल्यानंतर त्या मायावी मृगाने आवाज बदलला, हे सीते, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, हा आवाज करायला सुरुवात केली. तुम्ही प्रभू रामचंद्राचा आवाज सीता मातेने ऐकला. विचार करा. आणि लक्ष्मणजीला म्हणले, भैया लक्ष्मणजी, एक विनंती माझी, तुम्ही जा त्या प्रभू रामचंद्राकडे जा, त्याच्यावर काहीतरी संकट आली नाही. लक्ष्मणजी म्हणतात, माते ऐक माते, अरे ज्याच्या नामाने सुद्धा संकट पडतात तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराला दुर्गड भव सिंधू, अरे त्याच्यावर कोणता काळ घालू शकेल आई. मला पाठवू नका आई, इथं हिंस्र श्वापद आहेत, राक्षस आहेत या वनामध्ये, मला पाठवू नका. मग त्यावेळेस सीता मातेचा विचार बदलला. तुम्हाला सांगतो, विचार, उच्चार आणि आचार. विचार बदलला, कुविचारामध्ये त्याचं असणारं परावर्तन झालं, परिवर्तन झालं आणि त्यावेळेस असणारी सीता माता बोलू लागलेली आहे. उच्चार बिघडला. आता मला माहितीये, हे लक्ष्मणजी, हे भैयाजी, तुम्ही कशा करता वनामध्ये आला.